नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मी आज आहे थेट आपल्या तुरीच्या शेतामध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे तो मी अगदी जूनच्या नंतर दुसरा पाऊस पडल्याच्या नंतर या तुरीची मी लागवड केली होती। शेतकरी मित्रांनो, याचं अगदी अंतर जे आहे तर ते तुम्ही बघू शकता 5 फुटावर त्याचं अंतर एकंदरीत घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये अगदी याला पूर्ण आता तर पाऊस उघडला होता मागच्या आठवड्यामध्ये, आणि पाऊस उघडल्याच्या नंतर मित्रांनो याला मी अगदी छोट्या ट्रॅक्टरने रोटा हाणवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर मित्रांनो याच्यात दंड देखील पाडून घेतलेले आहे। आणि अगदी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने याला फुलं देखील लागलेले आहेत, आणि पूर्ण झाड अगदी गच्च भरलेले आहे। माझ्या डोक्याच्या वरती देखील हाईट आहे। आणि मित्रांनो, आता त्यांनी चांगलं असं फुलं त्यांनी पकडलेले, मोहर चांगला पकडलेला आहे, आणि याच्यामध्येच मी आता लगेच त्याला पाणी द्यायला देखील सुरुवात केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी त्याला दंड देखील पाडलेले आहेत, आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता सर्व तुरीला पाणी देखील देण्याचं काम सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला तुरीचा प्लॉट, आणि पुढल्या वीकमध्ये म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये याला मी पुन्हा एक पाणी सोडून आणि लगेचच एक औषधाची फवारणी करणार आहे, आणि याच्यावरती अधिक आळ्याचा प्रादुर्भाव नसावा आणि आळ्या नियंत्रणात यावे यासाठी देखील आळ्याचं एक फवारणी करणार आहे। ही तूर बघू शकता मित्रांनो तुम्ही, अगदी पूर्ण पद्धतीने सगळ्याला फुलाने पूर्ण मोहळून गेलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओसाठी नक्कीच